पुण्यातील मुळशी तालुक्यातील पौड येथील नागेश्वर मंदिरातील देवीच्या मूर्तीची विटंबना केल्याचा दुर्दैवी प्रकार उघड झाला असून या घटनेनंतर 2 व्यक्तींवर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तरी हा सर्व प्रकार शुक्रवार 2 मे रोजी दुपारच्या सुमारास घडला असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकारामुळे संपूर्ण गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने गाव बंदची हाक देखील देण्यात आली होती। या दुर्दैवी घटनेबाबत शिवाजी मारुती वाघवले वय वर्ष 34 यांनी पौड पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असता त्यांच्या तक्रारीनुसार चांद नौशाद शेख वय वर्ष 19 आणि नौशाद शाबाद शेख वय वर्ष 44 यांच्यावर पौड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेबाबत पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांद नौशाद शेख याने मंदिरात प्रवेश करून मंदिराचे गेट बंद केले। यानंतर त्याने अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला खाली पाडून मूर्तीची विटंबना केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून या घटनेनंतर आरोपी चांद नौशाद शेख आणि नौशाद शाबाद शेख यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचे गांभीर्य ओळखता मंदिर आणि मशीदला पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता। या संपूर्ण घटनेचा पुढील तपास हा पौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे आणि त्यांचे इतर सहकारी करत आहेत। या घटनेनंतर या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे मुख्यालयातील अतिरिक्त पोलीस पथक तसेच हवेली विभागातील पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते। यानंतर मुळशी तालुक्यातील मुख्य चौकामध्ये नाकाबंदी देखील करण्यात आली। तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काही गावांमधील मुख्य मंदिरे आणि मस्जिद या ठिकाणी चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता। हे कृत्य उघड होताच नागरिकांनी संबंधित आरोपीला चोप दिला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली देखील केले। पोलिसांच्या वतीने संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं। या घटनेनंतर ग्रामस्थांच्या वतीने निदर्शने करीत पौड येथे शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला। यानंतर हा मोर्चा पौड पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने पौड पोलिसांना निवेदन देण्यात आलं। यामध्ये संबंधित आरोपीला संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे।